रवी कडगे सर आपल्या सर्वांच्या समोर आहेत. रवी सर, आयकॉन स्टीलच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. सरांचा परिचय करून द्यायला मला नक्कीच आवडेल. सर बांधकाम व्यावसायिकांची संघटना म्हणजेच क्रीडाय महाराष्ट्र लेवलवरती पास्ट व्हाईस प्रेसिडेंट म्हणून सर कार्यरत होते. तसेच नांदेड येथे सुद्धा क्रीडायचे सर पास्ट व्हाईस प्रेसिडेंट होते. सकाळने आयकॉन अवॉर्ड सुद्धा सरांना दिलेला आहे. रयत रुग्णालय जे गरिबांसाठी कार्यरत असतं त्या रयत रुग्णालयाचे सहसचिव आणि प्रॅक्टिसिंग सिव्हिल इंजिनिअरिंग बॉडीचे उपाध्यक्ष आदरणीय रवी कडगे सर. सर कसं वाटतंय? खरोखरच आपण माझा परिचय करून दिला. एवढा मोठा तर मी नाहीये, परंतु यू डिझर्व दॅट. आपण परिचय करून दिल्यानंतर एवढं काही केलंय असं वाटत नाही, पण आपण सांगितलं माझा परिचय. सर हमने यूं ही नहीं लिखा, आपने किया इसलिए हमने लिखा. तो तुमचा मोठेपणा आहे. बोला सर, कसं वाटतंय इथे येऊन आज? खरोखरच एक एवढे दिवस काम केल्यानंतर आपण इथं मला बोलवलात आणि माझा परिचय दिला. खरोखरच खूप आनंद होतोय. ओके सर. खरं सांगायचं म्हटलं तर सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्र आमचं जे क्षेत्र आहे खूपच अगदी धकाधकीचं क्षेत्र आहे. लहानपणापासूनच मला थोडीशी सिव्हिल इंजिनिअरिंग बद्दल आवड होती. मी 10वीची परीक्षा पास झाल्यानंतर काय करायचं आमच्या मित्रांमध्ये ठरत होतं. आणि त्याच वेळेला माझ्या डोक्यात मात्र अगदी निश्चित होतं की मला सिव्हिल इंजिनिअरिंगच करायचं आणि लोकांची सेवा करायची आहे. तर त्या वेळेला मला चांगले 10वीला मार्क पडले होते, जेणेकरून मी चांगलं सायन्स घेऊन अजून काही करू शकलो असतो. परंतु बाकी सगळ्या मित्रांनी 11वी 12वी केलं आणि मी फक्त एकमेव फॉर्म भरून डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग साठी नांदेडच्या जीपीएनडी कॉलेजला मी ऍडमिशन घेतली. जिथं माझं पहिलं ऍडमिशन झालं की ज्याच्यामध्ये मला त्यावेळेला सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणं म्हणजे लोक म्हणत होते की 0 बजेट होतं त्या काळामध्ये आणि कोणीही सिव्हिल इंजिनिअरिंगला जायला तयार नव्हतं. ज्याला कमी मार्क आहेत तो तिथे जायचा. परंतु मला पहिला चॉईस होता की मी कुठलं क्षेत्र निवडायचं आहे. आणि मला 2-3 वेळा त्यांनी विचारलं की तुम्हाला पहिलं निवड आहे, तुम्ही मेकॅनिकल इलेक्ट्रिकल का घेत नाही, तुम्ही सिव्हिल का घेताय? म्हटलं मला सिव्हिलच घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे मी सिव्हिल इंजिनिअरिंगला तिथे ऍडमिशन घेतली आणि तिथून पास आउट होऊन त्यानंतर मी आमचे एक मित्र आहेत त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही इंटिरियर डिझायनिंग करा. आणि इंटेरियर डिझायनिंगसाठी मी पुणे येथील मराठवाडा मित्रमंडळच्या कॉलेजला तिथे ऍडमिशन घेतली आणि इंटिरियर डिझायनिंग तिथून मी पास आउट झालो. आणि त्यानंतर मग मला पुण्यामध्ये खरं तर खूप चांगल्या संधी प्राप्त झाल्या होत्या, परंतु काही घरच्या घरगुती अडचणी असल्यामुळे मला नांदेडला परत यावं लागलं. मी अगदी सुरुवातीपासूनच असं ठरवलं होतं की आपल्याला नोकरी करायची नाही, आपल्याला जे काही करायचं आहे ते व्यवसायामध्येच आपल्याला आपलं करिअर करायचं आहे. आणि अशा प्रकारे मी नांदेड येथे 1994-95च्या दरम्यान विदाऊट ऑफिस आपण साईट चालू केल्या. सुरुवातीला नवीन काम घ्यायला चालू केलं. माझं सिव्हिल इंजिनिअरिंग आणि इंटिरियर या दोन्हीचं कॉम्बिनेशन मिळून लोकांना प्लॅन्स तयार करून देणे आणि त्याच्यातून लोकांच्या घराची निर्मिती करून देणे या प्रकारचं मी काम त्यावेळेला चालू केलं. आणि त्यावेळेला इंटिरियर डिझायनर बहुधा मी नांदेडचा पहिलाच इंटिरियर डिझायनर होतो. इंटिरियर काय असतं, कशा प्रकारचं फर्निचर लेआउट केला पाहिजे, दरवाजाची एक्झॅक्टली लोकेशन्स कुठे असले पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्या ठरवण्यासाठी इंटिरियरचा आपला जर अभ्यास असेल तर ते सोपं जातं. त्यामुळे माझे प्लॅन लोकांना आवडू लागले आणि चांगलं काम मला त्यातून मिळवू लागलं. हे काम करत असताना माझ्या मनामध्ये सुरुवातीपासूनच हा विचार होता की आपण लोकांची सेवा केली पाहिजे. आणि सेवा करायची म्हणजे लोकांच्या 3 मूलभूत गरजा आहेत: अन्न, वस्त्र आणि निवारा. नक्कीच अन्न हा शेतकरी देतो, वस्त्र देण्यासाठी पण शेतकरी प्लस उद्योजक या दोघांच्या माध्यमातून मिळतं. पण लोकांची घराची निकड ही खूप जास्त आहे. तर ती जी बेसिक नीड आहे ती आपण पूर्ण करण्यासाठी आपण जे इंजिनिअरिंग केलेलं आहे त्या माध्यमातून लोकांना स्वस्त आणि चांगली घरं आणि ज्यांना आवश्यक आहे त्यांना
चांगली इंटेरियर सह घरं ही दोन्ही आपण देऊ शकतो, हा माझ्या डोक्यामध्ये सुरुवातीपासूनचा विचार होता. आणि त्या माध्यमातून लोकांना आपण चांगली घरं द्यावीत हा माझा मानस. मी त्यातून माझी आवड, आपण केलेल्या या क्षेत्राच्या निवडीच्या माध्यमातून आपण लोकांची सेवा करायची आणि याचबरोबर लोकांना पण आपल्याकडे काम आपण देऊ शकतो आणि रोजगार निर्मिती करू शकतो असं मला वाटलं. आणि यातून मी माझी वाटचाल चालू केली. 1995 साधारण या काळामध्ये विष्णू कॉम्प्लेक्स येथील मेन रोडवरील, जिथे आजही माझं ऑफिस आहे, त्या ठिकाणी मी भाड्याने तिथे एक शॉप घेतलं आणि त्या ठिकाणी माझा व्यवसाय एका छोट्याशा शटरमध्ये चालू केलं. त्यावेळेला त्या शटरची पण अवस्था अशी होती की त्या ठिकाणी 2-3 व्यवसाय काही लोकांनी टाकले होते, जे की अगदी 3 महिने 6 महिन्याच्या वर कोणाचे चालले नाहीत. त्यामुळे नवीन आल्यानंतर मला लोकांनी भीती घातली, अहो नवीन व्यवसाय चालू करताय, का करताय तिथं तुम्ही, लोकांना ते धार्जिन नाही आहे. मी म्हटलं वा, मोठ्या मुश्किलनं मला तिथं जागा बसायला मिळते, हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट झालेली आहे. आणि योगायोगानं काही लोकांना धार्जिन नसलेल्या गोष्टी आपल्याला धार्जिन असू शकतात. आणि मला खरोखरच ती जागा खूप लाभली आणि त्या ठिकाणी अगदी आजपर्यंत आपण त्या जागेमध्ये मी व्यवसाय करत आहे. सुरुवातीला अगदी छोटी छोटी कामं, 2 BHK घरं प्लॅन करून देणे, एस्टिमेट करून देणे. त्यावेळी कॉम्प्युटरचा काळ पण नव्हता, हाताने ड्रॉइंग्स करणे दिवस रात्र, खूप स्ट्रगलिंग काम होतं त्या काळामध्ये. फार कमी इंजिनियर्स, आर्किटेक्ट्स नांदेडमध्ये पण होती व्यवसायानं काम करणारी. तर त्या काळामध्ये दिवसभर साईटवर व्हिजिट करायचं, रात्री ड्रॉइंग्स करायची, एस्टिमेट्स करायची आणि सकाळी उठून परत आपण तेच करायचं. तर या माध्यमातून आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना सेवा देण्याचा त्यातून केलं. हे करत असताना लोकांना खूप चांगली घरं आवडायला लागली. इंटिरियर सकट पण मला आजूबाजूच्या तालुका प्लेसमध्ये, आजूबाजूच्या परभणी, बीड, लातूर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पण मी काम करायला लागलो. आणि असा माझा कामाचा व्याप वाढत गेला, व्यस्तता वाढत गेली. हे करत असतानाच साधारण 2000 साली अंदाजे सुबोध जैन यांच्या घराचं काम करण्याचं माझ्या आयुष्यामध्ये एक काम आलं. त्यांच्या घराचं साधारण पार्किंग प्लस 4 मजलीचं काम त्यांचं माझ्याकडे आलं. ते काम करत असताना योगायोगाने त्यांच्या डोक्यात पण विचार आला किंवा बिल्डरशिप करायचा माझा विचार आहे, तुमचा काय विचार आहे. मी म्हटलं वा, तुम्ही म्हणताय खरं आहे, पण बिल्डर होणं म्हणजे फायनान्स शिवाय आपण काय करू शकणार. ते म्हणाले तुमचं आपण कौशल्य वापरू, फायनान्स तुमच्याकडे किती आहे तेवढा तुम्ही द्या, बाकीचा माझा फायनान्स. आणि त्या माध्यमातून आम्ही नांदेडला वर्कशॉप येथील भागामध्ये सनमित्र कॉलनी मधले श्री अपार्टमेंट ही माझी पहिली स्कीम, आम्ही त्यामध्ये बिल्डरशिपचं पहिलं पाऊल टाकलं आणि खरोखरच खूप चांगला प्रतिसाद मिळाला. खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही ती बिल्डिंग उभी केली आहे. आजही तिथे ती चांगल्या रीतीनं बिल्डिंग उभी आहे. तेथील लोक आजही खुश आहेत. आणि असं करत करत बांधकाम व्यवसायामध्ये, बिल्डरशिपमध्ये आम्ही हळूहळू त्याच्यामध्ये काम वाढवायला चालू केलं आणि दरवर्षी 1-2 स्कीम करत त्या काळामध्ये नांदेडमध्ये बिल्डरशिप ही अगदी छोट्या प्रमाणातच चालत होती आणि त्याप्रमाणे आम्ही ती चालू केली. त्याच्यामध्ये गुणवत्ता ही चांगली ठेवणे आणि लोकेशन चांगलं निवडणे, लोकांना चांगली सेवा देणे हे आम्ही चालू ठेवलं. लोकांना त्याच्यातून खूप चांगली घरं मिळायला लागली. लोक स्वतःहूनच आमच्याकडे यायला लागले की आम्हाला परत जागा घेऊन यावं लागले आणि बांधून द्या असे प्रस्ताव आमच्याकडे येत गेले. आणि हे होत असतानाच नांदेडची बिल्डर्स असोसिएशन स्थापन झालेली होती. त्याचा पण मी सदस्य झालो. सुरुवातीचे जे 10-12 मेंबर्स होते त्या मेंबर्स मध्ये मी पण होतो. ती NPBDA नावाने होती, नांदेड प्रमोटर्स अँड बिल्डर्स असोसिएशन. आणि नंतर क्रीडाई या संघटनेमध्ये झालं आणि क्रीडाईमध्ये आम्ही कार्यरत झालो. आणि हे कार्य करत असतानाच मला अध्यक्षपदाचं पण बहुमान नांदेडनी मला दिला. आणि त्या काळामध्ये साधारण आमची जी सदस्य संख्या कमी होती ती वाढवत आम्ही जवळपास 40च्या आसपास आम्ही नेली. नांदेडच्या व्यावसायिकांना त्यामध्ये मार्गदर्शन केलं. वेगवेगळ्या ठिकाणच्या जे कॉन्फरन्सेस आहेत त्याचबरोबर आम्ही विदेश दौरे पण केले. त्यामध्ये
स्टडी टूरसाठी अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही कॉन्फरन्सेस अटेंड करणे आणि स्टडी टूर करणे या माध्यमातून नांदेडचा व्यवसाय, बांधकाम व्यवसाय कसा चांगला होईल, चांगल्या क्वालिटीचा कसा होईल यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले आणि सर्व बांधकाम व्यावसायिकांनी त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य केलं. त्याच काळामध्ये मला नांदेड येथे क्रेडाई महाराष्ट्राची जनरल बॉडी मीटिंग ही अगदी मोठ्या प्रमाणात जी असते ती शक्यतो पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्येच होत होती. ती नांदेड सारख्या एका छोट्या शहरामध्ये घेण्याचा आम्हाला एक त्यांनी चान्स दिला आणि तो आम्ही त्या काळामध्ये चांगल्या रीतीने पार पाडला आणि ते क्रेडाई महाराष्ट्राला खूपच त्याचं कौतुक वाटलं की अगदी छोट्या शहरामध्ये आपण चांगल्या प्रकारे हे जे काही नियोजन केलं आणि त्याचं आयोजन केलं तर त्याची त्यांनी दखल घेतली आणि त्यानंतर पुन्हा मी आणखी 1 वर्ष जे आहे मला या कार्यामुळे आणि चांगलं कार्य करत असल्यामुळे नांदेडच्या लोकांनी परत अजून 2 वर्षासाठी अध्यक्षपद कंटिन्यू केलं. ते झाल्यानंतर याची दखल क्रेडाई महाराष्ट्राने घेतली की हे वारंवार प्रत्येक कार्यक्रम अटेंड करतात, चांगला अभ्यास करतात. नांदेडची लोकांची ही मानसिकता खूप चांगली आहे की अभ्यास करून ते अंमलात आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो वेगवेगळ्या गोष्टींसाठी आणि याच्यातून त्यांनी मला महाराष्ट्राचं जॉईंट सेक्रेटरी पद हे त्यांनी देऊ केलं आणि असंच करत करत यापुढे मला महाराष्ट्राचं व्हाईस प्रेसिडेंट पद सुद्धा मिळालं आणि त्या माध्यमातून मी क्रेडाई महाराष्ट्राची आणि त्या माध्यमातून मी क्रेडाई नांदेड आणि क्रेडाई महाराष्ट्र याची सेवा देण्याचा माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केला आणि जे काही तिथे नॉलेज मिळेल आणि ज्या काही नवीन नवीन तिथे काही सर्क्युलर्स निघतात आणि ज्या ज्या नवीन कल्पना आपल्या बांधकाम व्यवसायामध्ये आपल्याला अंमलात आणता येतात त्या सगळ्या आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याच्यामुळे आमच्या नांदेडच्या लोकांचं विजन वाढलं. जे की नांदेडमध्ये सुरुवातीला जास्तीत जास्त पार्किंग प्लस 3 ते 4 मजली बांधकाम करत होतो तर त्याच्यातला नवीन प्रयोग म्हणून मी नांदेडमध्ये पहिलीच बहुमजली 8 मजली इमारत बांधण्याचा मी प्रयत्न केला आणि तो सक्सेसफुल झाला आणि त्याच्यानंतर मग नांदेडमध्ये साधारण 7-8 मजली बिल्डिंग बांधण्याचं चांगल्या प्रकारे सुरुवात झाली. याचा आम्हाला खरोखरच खूप त्याच्यामुळे एक क्रेडाई महाराष्ट्राकडनं जी काय आम्हाला माहिती मिळाली त्याच्यामुळे आम्हाला हे सगळं करता आलं. प्रेरणास्थान कोण आहे सांगायचंय? खरं सांगायचं तर घरातूनच माझे वडील हे माझे पहिले प्रेरणास्थान आहे. वा वा. आज ते नाही आहेत परंतु सुरुवातीपासूनच त्यांनी मला नोकरीपेक्षा व्यवसाय कर आणि लोकांना सुद्धा नोकऱ्या दे, कारण आपण डिपेंडंट न राहता आपण स्वतःच्या पायावर उभं राहून काम करावं आणि हे एक चांगलं माध्यम आहे की ज्या माध्यमातून मी जे सुरुवातीला सांगितलं अन्न, वस्त्र आणि निवारा यापैकी एक मूलभूत गरज आपण लोकांची पूर्ण करू शकतो आणि लोकांना जो निवारा आहे ती खूप चांगल्या प्रकारे देऊ शकतो तर ते तुम्ही करा. हे सुरुवातीपासून त्यांनी माझ्या मनात रुजवलं आणि प्रामाणिकपणे आणि सचोटीने जर तुम्ही काम करत गेलात तर तुम्हाला ईश्वर कुठेही कमी करणार नाही हे त्यांनी सुरुवातीपासून सांगितलं. त्यामुळे व्यवसायामध्ये प्रामाणिकपणा आणि सचोटी हे आपण त्याच्यामध्ये सातत्य राखायचं हे आम्ही त्याचा प्रयत्न करत आलेलो आहे. तर माझे वडील हे माझे खरोखर प्रेरणास्थान आहे. ओके सर. सर तुमच्या एवढ्या साऱ्या प्रोजेक्ट्स पैकी असे कोणते प्रोजेक्ट्स आहेत ज्याच्यामुळे शहराच्या सौंदर्यामध्ये भर पडली? आता तसं जर पाहायचं म्हटलं तर नुकताच झालेला एक आता माझा कमर्शियल प्रोजेक्ट शिवाजीनगर येथे इंडस्ट्रियल इस्टेट प्लाझा नावाचा झालेला आहे जो की शिवाजीनगर भागामध्ये मुख्य रस्त्यावर आहे. कमर्शियल प्रोजेक्ट हा खूपच सुंदर असा आहे. आपण जाता येता आपण लोक बघत असाल तर तो एक खूप चांगला झालेला आहे. रेसिडेन्शियल मध्ये जर म्हणाल तर माझा एक आता मी जसं म्हणालो पहिलाच नांदेडमधला 8 मजली इमारतीचा पारसनगर येथे मी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट उभा केला आहे तर तो सुद्धा खूप चांगला माझा प्रोजेक्ट झालेला आहे. ओके सर. सर आता मी बांधकामाशी निगडीत काही प्रश्न विचारतोय त्याबद्दल आपण दर्शकांना सांगायचे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की उत्कृष्ट प्रकारचं बांधकाम करण्यासाठी किंवा कुठलाही प्रोजेक्ट करण्यासाठी कुठल्या गोष्टींना प्राधान्य द्यायला पाहिजे? सर्वात प्रथम तर चांगलं असं त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे. बांधकाम चांगलं करायचं असेल तर त्यासाठी तज्ञ लोकांची तुम्ही नेमणूक केली पाहिजे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही काम केलं पाहिजे. आणि हे करत असताना
चांगल्या दर्जेदार वस्तूचा वापर केला पाहिजे, ज्याच्यामध्ये चांगल्या दर्जेदार अशा सळईचा वापर असो, सिमेंटचा वापर असो, किंवा मग प्लंबिंग आयटम्स ज्या काही याच्यामध्ये लागतात, सर्व गोष्टी ह्या चांगल्या दर्जेदार वापरल्या गेल्या पाहिजेत. सर, बांधकाम करत असताना तुम्हाला कुठली कुठली आव्हानं आली आणि तुम्ही त्यांना कसं फेस केला? तुम्ही बांधकाम करत असताना खरोखरच खूप आव्हाने असतात. याच्यामध्ये जागा जी आहे, जागा मोजण्यापासून सुरुवात होते, तर त्याच्यामध्ये सुद्धा आजूबाजूच्या लोकांपासूनची आव्हानं सुरू होतात. आणि जेव्हा लोक प्लॅन काढण्यासाठी येतात, जागा छोटी असते आणि त्यांची अपेक्षा ही खूप जास्त असते, तर त्या जागेमध्ये त्यांना व्यवस्थित असं सगळं बसवून द्यावं लागतं बांधकाम करत असताना. जेव्हा आम्ही लोकांची बांधकामं करून देतो, तर त्याच्यामध्ये काम करणारी जी मंडळी आहेत आपल्याकडे, जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, तर हे पण एक खूप मोठं आव्हान आहे. काय, दर्जेदार वस्तू तर बाजारात मिळून जातील, ब्रँडेड वस्तू मिळतील, सगळं मिळेल, परंतु हे करत असताना चांगले कारागीर मिळणे, चांगले लेबर मिळणे ही एक अत्यंत अवघड गोष्ट आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला खूप त्रास झाला, पण आम्ही त्यांना सातत्यानं मार्गदर्शन करत गेलो. त्यांना सुरुवातीला आपल्याकडे लाकडी फळ्या वापरल्या जायच्या आणि त्या शेणाने सारवल्या जायच्या, बरोबर. पण हळूहळू त्याचं नंतर स्टीलच्या सेंटरिंग मध्ये वापर केला, त्याला टेपिंग करणे, त्याला कॉन्क्रीटमध्ये व्हायब्रेटर्स वापरणे, या सगळ्या गोष्टी आम्ही हळूहळू चालू केल्या. त्यानंतर प्रॉप्स वापरायला चालू केले आणि आता आपण RMC वापरतो. चांगल्या गोष्टी सगळ्या. आता याच्या पुढे म्हणजे अजून तेवढा आपल्याकडे मोठा बल्क प्रमाणात नाहीये, पण ॲल्युफॉर्म मध्ये पण याच्या पुढे काम चालू व्हावं असं नांदेडमध्ये अशी माझी इच्छा आहे. प्रयत्न चालू आहे माझा, पण तेवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्याकडे वर्क निघण्यासाठी आपल्याला थोडंसं नांदेडला इंडस्ट्रीज याव्या लागतील. ते आले तर नक्कीच ॲल्युफॉर्म मध्ये नांदेडमध्ये काम होतील, त्याच्यामुळे फास्ट आणि दर्जेदार कामं पण होतील. येस. सर, तुम्ही आता सांगितलं की लेबर बद्दल म्हणजे टीम सिलेक्शन बद्दल, तर मला नक्कीच हा प्रश्न विचारायला आवडेल की अकुशल कामगार जर असतील, अनस्किल्ड पर्सन्स, तर अशा लोकांना सोबत ठेवणं किती धोकादायक ठरेल? खरोखरच अकुशल कारागीर असतील तर खूप अवघड जातं त्याच्यामध्ये काम करायला. परंतु आपण रेग्युलर जर त्याच्यावर वॉच ठेवला आणि जो मेन कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना आपण वारंवार जर सूचना दिल्या, त्यांच्याकडनं व्यवस्थित काम करून घेतलं, कारण आमच्या बांधकाम व्यावसायिकांचं, इंजिनियरचं आमचं कामच आहे की जर काम चुकलं तर त्याला तिथेच त्याला थांबवणे, त्याला कुठलंही आपण म्हणजे कुठल्याही गोष्टीला त्याच्या आपण प्रोत्साहन न देता आपण आपल्या टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी संपूर्ण तपासायच्या आणि त्याच्यानंतरच त्याला कॉन्क्रिटिंग म्हणा किंवा त्याच्या पुढच्या गोष्टी करू द्याव्यात. थोडंसं आव्हान तर असतंच, पण शेवटी प्रत्येक गोष्ट करत असताना तुम्ही त्याला एकदा दोनदा थांबवलं की पुढच्या वेळी तो नक्कीच, त्याला माहिती की साहेब काम करू देत नाहीत, मग तो साहेबाचं काम आहे म्हटलं की आधी बरोबर चांगलं काम करतो. हे तुम्ही लक्षात ठेवा, अगदी तुमचं काम व्यवस्थित होईल याच्यात. येस सर, सर्वसामान्य लोकांचं स्वप्न असतं की कमी खर्चामध्ये उत्तम दर्जेदार घर बनावं, तर तशा ठिकाणी तुम्ही काय करता? ऍक्च्युअली प्रत्येक माणसाचं पहिलं तर घर व्हावं हे स्वप्न असतं. आता प्रत्येकाचं स्वप्न वेगळं वेगळं आहे. ज्याच्याकडे कमी बजेट आहे, स्वस्तात चांगलं घर बांधणं, अशा प्रकारची मी बऱ्याच लोकांची घर बांधून दिलेली आहेत, जी की आम्ही सुरुवातीला, कारण त्यांचं घर म्हटलं तर G+1 स्वस्त आणि त्याला स्वतःच एक घर पाहिजे, तर आम्ही लोड बेरिंग मध्ये पण सुरुवातीला कामं केलेली आहेत. पण आजकालच्या काळामध्ये आपला झोन जो आहे तो अर्थक्वेक झोन मध्ये येतो आपण, त्याच्यानंतर मग आम्ही ती कामं सुरुवातीला जी केली ती बंद केली आणि आता स्ट्रक्चर जे स्टील आपण फ्रेम स्ट्रक्चर मध्ये काम करतो RCC मध्ये, तर त्याच्यामध्ये पण त्यांना अगदी कमी दरामध्ये, स्वस्तामध्ये चांगलं काम करण्यासाठी चांगल्या प्रकारचं स्ट्रक्चर डिझाईन घेऊन त्याच्यामध्ये आम्ही चांगले मटेरियल्स, त्याच्यामध्ये हळूहळू आम्ही सुरुवातीला 9 इंची बांधकाम करत होतो, इंटरनल वॉल्स नंतर 4 इंची बांधणे, अशा प्रकारे वेगवेगळे आम्ही त्याच्यामध्ये गोष्टी वापरल्या आणि स्वस्त आणि दर्जेदार घरं देण्यासाठी आम्ही त्याच्यात प्रयत्न केले. ओके सर, अभियांत्रिकी क्षेत्राच्या भविष्याबद्दल तुमचा दृष्टिकोन काय आहे? अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये भविष्यामध्ये खूप चांगली कामं होतील असं मला वाटतं. कारण आता इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं डेव्हलप झालेलं आहे, नवीन नवीन गोष्टी मार्केटमध्ये खूप यायला लागलेत. मी आताच आपल्याला जसं सांगितलं की आपल्याला कॉन्क्रीटचा दर्जा राखण्यासाठी स्वतः आम्हाला लक्ष घालावं लागायचं, टोपली मोजावं लागायची, पण आता
RMCच्या माध्यमातून आपल्याला मटेरियल येतं, त्याच्यामुळे त्याचा दर्जा आपल्याला चांगला मिळतो. तसाच आता जर ॲल्युफॉर्म वगैरे पद्धतीने जर कामं चालू झाली याच्यानंतर, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगली दर्जेदार कामं मिळायला चालू होतील. मटेरियल्स खूप चांगल्या पद्धतीची यायला लागलेली आहेत आणि स्किल्ड लेबर्स पण यायला लागले. त्यांच्यासाठी पण वेगवेगळे वर्कशॉप्स आम्ही पण आमच्या क्रीडाच्या माध्यमातून आम्ही ऑर्गनाईज करत असतो. तर त्याच्यामुळं त्याच्यातून सुद्धा स्किल्ड लेबर तयार होत आहेत. तर याच्या पुढे मला असं वाटतं की चांगली दर्जेदार कामं आपल्याला यापुढे पण बघायला मिळतील. ओके सर. सर, एखादा असा प्रकल्प कोणता आहे तुमचा ज्यामध्ये तुम्हाला क्रिएटिव्ह अभियांत्रिकी उपाय अंमलात आणावे लागले? असं फार काही असं नांदेडमध्ये करण्यासाठी मला काही तेवढा काही भाव मिळाला नाहीये. परंतु मी आता जे आहे डबल बेसमेंट म्हणजे 2 बेसमेंटचं काम नांदेडमध्ये ही जी आता कमर्शियल बिल्डिंग केली आहे त्या ठिकाणी केलेलं आहे. तिथं बहुधा माझ्या मते नांदेडमधलं पहिलं दुसरंच काम असावं की जिथे 2 बेसमेंट्स पार्किंगसाठी आपण खाली केलेली आहेत. तर ते काम करत असताना खूपच आव्हानात काम करावं लागलं. साईटला शोरिंग्स वगैरे करावं लागल्या, ब्रेसिंग्स कराव्या लागल्या, कारण खूप प्रमाणात माती पडणं वगैरे. तर ही सगळी आव्हानं आम्हाला काम करत असताना खूप त्रासदायक काम झालं. खालून पाणी येणे, या प्रकारचं आजूबाजूच्या बिल्डिंग्स पण सांभाळणे, या सगळ्या काम करत असताना बरीच आव्हानं आम्हाला त्यात पेलावी लागली. पण त्या सगळ्या आव्हानांना आम्ही चांगल्या प्रकारे म्हणजे मशिनरीज वगैरे सगळं वापरून काम केलं आणि चांगले काम करू शकलो. सर, बांधकाम करत असताना साहित्य निवडीविषयी काय काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे ग्राहकांनी विशेष? म्हणजे ग्राहकांनी साहित्य निवड करत असताना ती सर्वप्रथम ती चांगल्या कंपनीची आहेत का ते पाहायला पाहिजे. आपल्या तज्ज्ञ जे मार्गदर्शक आपण लावलेले आहेत कन्सल्टंट, त्यांना पण त्यांनी विचारायला पाहिजे की याच्यामध्ये आम्ही काय वापर केला पाहिजे आणि कुठली वस्तू घेत असताना ती दर्जेदार आहे की नाही त्यासाठी त्याच्यावर त्याचा जो काही ISI ISO ब्रँड्स जे काही आहेत ते सगळे त्यांनी तपासून त्याचा निकष सगळा तपासला पाहिजे आणि त्यानंतरच ती वापरली पाहिजेत. आपल्याला ज्या ठिकाणी जी काही वस्तू वापरायची ती तिथे लावण्यायोग्य आहे का नाही याचा सल्ला हा आपल्या तज्ज्ञ मार्गदर्शकाकडून घेऊनच मग त्या वस्तूचा वापर करावा. ओके सर. आणि सर, ग्राहकांनी सळई निवडताना, स्टील निवडताना कुठल्या गुणविशेष त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे? सळई निवडत असताना सर्वप्रथम ती चांगल्या ग्रेडची आहे का नाही, चांगल्या कंपनीची आहे का नाही आणि व्हर्जिन आहे का नाही. सगळ्यात महत्वाच्या ह्या 2-3 गोष्टी त्याच्यात आहेत. चांगला ब्रँड वापरून त्याची डक्टिलिटी, त्याचं टेन्झाईल स्ट्रेंथ, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्याचे वेगवेगळे जे निकष आहेत आणि कुठलीही सळई वापरत असताना त्याचं आपण लॅब टेस्ट करून घ्यावं. लॅब टेस्ट केल्यामुळे आपल्याला ती सळई खरोखरच दर्जेदार आहे की नाही हे पण आपल्याला त्याच्यात कळतं. तर यामुळे आपण चांगल्या दर्जेदार सळईचं लॅब टेस्ट करूनच आपण ती आणि आपल्या कन्सल्टंटला विचारूनच, RCC कन्सल्टंटला विचारूनच करावं. सर, तुमचे आतापर्यंत बरेच प्रोजेक्ट झालेले आहेत, त्यामध्ये तुम्ही आयकॉन स्टीलचा वापर केलाय? हो, आयकॉन स्टीलचा वापर आम्ही आमच्या बऱ्याच प्रोजेक्टमध्ये केलेला आहे. मी आता जो सांगितला माझा प्रोजेक्ट, त्या प्रोजेक्टमध्ये पण मी आयकॉन स्टीलचा वापर केलेला आहे आणि खरोखरच आयकॉन स्टील ही अगदी चांगली दर्जेदार स्टील आहे आणि ती वापरायला काहीच हरकत नाही आहे. त्याची गुणवत्ता खूप चांगली आहे. कंपनीची सर्व्हिस कशी वाटते आयकॉन स्टीलच्या? कंपनीची सर्व्हिस पण खूप उत्तम आहे. अगदी वेळेमध्ये त्यांनी आम्हाला डिलिव्हरी दिलेली आहे, क्वांटिटी पण चांगली दिलेली आहे आणि जसं त्यांनी आम्हाला त्यांच्या ॲड्समध्ये किंवा त्यांच्या लिटरेचर्समध्ये किंवा ब्राउशर्समध्ये दिलं त्या प्रकारे आम्ही त्याचे लॅब टेस्ट पण करून घेतले. तर लॅब टेस्टमध्ये सुद्धा ते त्यांच्या गुणवत्तेला त्यांनी राखून ठेवलेली होती. अतिशय चांगले दर्जेदार स्टील आहे. ओके सर. सर, तुमचा आयकॉनिक एक स्पेशल प्रोजेक्ट कोणता आहे त्याबद्दल सांगायचं आहे दर्शकांना? आयकॉनिक प्रोजेक्ट आत्ताच आपण जे बोललो याप्रमाणे माझा हा आत्ताचा कमर्शियल प्रोजेक्ट आणि माझा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट असे 2 माझे हे जो 8 मजली प्रोजेक्ट आहे रेसिडेन्शियल पारसनगर येथे बांधलेला, तर तो फ्लॅट स्कीमचा माझा एक आयकॉनिक तो एक प्रोजेक्ट आहे. आणि दुसरा जो कमर्शियल आता आम्ही इंडस्ट्रियल इस्टेट प्लाझा नावाने बांधलेला आहे, तर तो असे 2 माझे चांगले मोठे दर्जेदार आणि आयकॉनिक प्रोजेक्ट आहेत. वा. सर,
नवीन लोकांना, ज्या लोकांना बांधकाम करायचंय पण त्या क्षेत्रातलं काही नॉलेज नाहीये, अशा लोकांना तुम्ही आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून काय सल्ला द्याल? नवीन बांधकाम ज्यांना करायचं आहे त्यांनी बांधकाम करण्यापूर्वी सर्वप्रथम वास्तुतज्ञाकडे जायला पाहिजे आणि सिव्हिल इंजिनियर किंवा आर्किटेक्ट यांच्याकडे जाऊन प्लॅनिंग करून घेतलं पाहिजे. येस. प्लॅनिंग करून मग स्ट्रक्चरल डिझायनरच्या सल्ल्यानुसार त्याचं स्ट्रक्चरल डिझाईन करून घ्यायला पाहिजे. आणि या दोन्ही गोष्टी केल्यानंतर तिथे सुपरविजनसाठी सिव्हिल इंजिनियर हा हवाच, कारण त्याच्या मार्गदर्शनाखाली काम जर झालं तर ते काम अगदी उत्कृष्ट आणि कमी रेटमध्ये तुमचं होऊ शकतं, कारण त्याचा दर्जा कायम राखला जातो आणि वेस्टेज कमी होतं. आणि फक्त तुम्ही लेबरचे रेट वगैरे न बघता चांगल्या क्वालिटीचे, चांगले दर्जेदार लेबरची टीम, आपण कॉन्ट्रॅक्टर ज्यांना म्हणतो, तर ते चांगले लावले पाहिजे. आणि मटेरियल खरेदी करत असताना मग तुम्ही ते आपलं URD मटेरियल म्हणजे रेती, वीट किंवा गिट्टी जे म्हणतो ते सुद्धा IS कॅटेगरीच्या चांगल्या घ्यायला पाहिजे आणि त्या चांगल्या सगळ्या टेस्ट करून घेतल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित करून घेतल्या आणि तुमच्या सिव्हिल इंजिनियर किंवा आर्किटेक्टकडनं मार्गदर्शन घेऊन जर तुम्ही केल्या तर तुमचं घर व्यवस्थित चांगलं होऊ शकतं. तुम्हाला भेटून खूप छान वाटलं सर, आणि हा इंटरव्ह्यू खूप सक्सेस झालेला आहे असं मला वाटतं, कारण तुम्ही सांगितलेल्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी, तुमचा अनुभव नक्कीच सर्व दर्शकांच्या कामी पडणार आहे. तर आयकॉन स्टीलच्या वतीने, आमच्या पूर्ण टीमच्या वतीने तुमचे खूप खूप धन्यवाद आणि येणाऱ्या सर्व तुमच्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा सर. थँक्यू सर. येस, थँक्यू.